नमस्कार, मी डॉक्टर अमोल पांडव. नमस्कार, मी डॉक्टर ज्येष्ठराज पाटणगणकर. आम्ही दोघे पेन पॅनेशिया पेशंट एज्युकेशन फोरम या ऑफिशियल व्हिडिओ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाच्या रुग्णांसाठी एक वरदान. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हे एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. यामध्ये रुग्णांना चेहऱ्याच्या तीव्र स्वरूपाच्या असह्य अशा वेदना होतात. या वेदनांमुळे रुग्णांना त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी जसे की दात घासणे, चेहरा धुणे, जेवण करणे या गोष्टींमध्ये पण डिफिकल्टी येते. वेदनेचे स्वरूप हे एवढे तीव्र असते की या आजारामुळे रुग्णांना सुसायडल टेंडन्सीज पण होण्याची शक्यता असते आणि यामुळे या आजाराला सुसायडल डिसीज असेही संबोधतात. अशा प्रकारच्या व्याधींमध्ये 3 प्रकारच्या उपचार पद्धती या ॲलोपॅथीमध्ये वापरण्यात येतात. एक म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट किंवा औषधोपचार, मिनिमली इन्व्हेसिव्ह इंटरव्हेन्शन आणि शस्त्रक्रिया किंवा सर्जरी. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा वेदना कमी असतात तेव्हा औषधांद्वारे रुग्णांची ट्रीटमेंट करण्यात येते, ज्याला की पेशंट रिस्पॉन्ड पण करतो व्यवस्थित. नंतर जेव्हा औषधोपचारांमुळे की दुष्परिणाम दिसायला लागतात किंवा औषधांना पेशंट रिस्पॉन्ड करणं बंद होतं, त्यावेळेला मिनिमली इन्व्हेसिव्ह इंटरव्हेन्शनचा पर्याय आपण वापरू शकतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन ही डे केअर प्रोसिजर आहे. यामध्ये उपचारादरम्यान किंवा उपचारानंतर रुग्णांना चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे टाके किंवा व्रण नसतात. प्रक्रिया करत लोकल एनेस्थेशिया म्हणजे जागेवर भूल दिल्यामुळे रुग्णांना वेदना होत नाहीत आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन प्रोसिजर झाल्यानंतर लगेचच रुग्णांच्या वेदना या बऱ्यापैकी कमी होतात आणि हळूहळू रुग्णाचे दैनंदिन जीवनमान हे सुधारायला लागते. ट्रायजेमिनल नर्व, जी की या व्याधीचे मूळ कारण आहे. परक्युटेनियस रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशनमध्ये आपण चेहऱ्यावरील छोट्या छिद्राद्वारे मेंदूजवळील ट्रायजेमिनल नर्व पर्यंत पोहोचतो आणि त्या नर्ववरती उपचार करतो. आमच्या क्लिनिकमध्ये ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाच्या रुग्णांसाठी परक्युटेनियस रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशनचा वापर करण्यात येतो. पंडित आकोला की रहवासी हूँ. मुझे 4-5 महीने से यहाँ सर में यहाँ पे दर्द हो रहा था, तड़तड़ कर रहा था. खाना खाते आता नहीं था, बात करते आता नहीं था. मैंने आकोला के यहाँ 4 डॉक्टरों को दिखाया, MRI निकाले, रिपोर्ट नॉर्मल बताए. आखिर कुछ फ़र्क नहीं पड़ा तो मैं औरंगाबाद, मेरी बेटी रहती है, उसके थ्रू पेन पैनेशिया डॉक्टर का ट्रीटमेंट किया. मेरा इजी थेरेपी के हिसाब से ऑपरेशन किया. अब मुझे आराम है, अब मैं स्वस्थ हूँ. मी गौतम धनाजी पाईकडे. मी राहणार औरंगाबाद, प्रॉपर औरंगाबादचा. मला खूप तकलीफ होती. मी जेवणसुद्धा करत नव्हतो. मला दात घासता येते, काही मला तोंड धुता येत नव्हतं. पण मला अचानक सरांचा एक मित्रांनी मला एक ॲड्रेस दिला. त्या ॲड्रेसवर मी डॉक्टर अमोल पांडव यांच्या क्लिनिकमध्ये गेलो. पेन पॅनेशिया या क्लिनिकमध्ये गेलो. आल्याच्यानंतर त्याने सांगितलं की बाबा काही घाबरायचं कारण नाही. मी असं बऱ्याच जणांचं केलेलं आहे, तुमचं पण ह्याच पद्धतीनं करू. त्यानंतर आम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट याद्वारे सरांनी निदान केलं आणि आम्ही या आजाराची ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर मला 1-2 आठवड्यातच म्हणजे तोंड धुता येत नव्हतं किंवा दात घासता येत नव्हतं, काही खाता येत नव्हतं. पण मी बऱ्यापैकी खाऊ शकतो आणि मला खूप आनंद झाला. या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. त्याच्यामुळे मी सरांकडे अद्याप इथून पुढे भी मैं ट्रीटमेंट घेणार. मेरा नाम समीर चौस है, मैं औरंगाबाद में रहता हूँ और मुझे पिछले 7-8 साल से ट्रायजेमिनल न्यूरैल्जिया का प्रॉब्लम था और मैं तकरीबन बहुत दवाखाने में फिरा, कुछ इलाज नहीं हुआ मेरा सही. आखिर में मुझे एक डॉक्टर साहब ने एड्रेस दिए पेन पॅनेशिया नाम के हॉस्पिटल का. वहाँ पर मैं गया और मुझे रेडियो फ्रिक्वेंसी वो डॉक्टर साहब ने करने का बोले, जिसकी वजह से मैं पूरी तरह अच्छा हो चुका हूँ वो करके मैं. और मैं ये उनका शुक्रिया अदा करता हूँ डॉक्टर जस्ट सर का. और थैंक यू पेन पॅनेशिया.